हा पहा मिरचीचा मळा. झाडाला लगडलेल्या हिरव्या आणि गर्द लाल रंगाच्या या मिरच्या. हा मळा फुलवलाय रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन मधल्या चिखलप गावातले शेतकरी प्रमोद साळुंखे यांनी. आपला फॅब्रिकेशनचा व्यवसाय सोडून प्रमोद यांनी आपल्या 1.5 एकर शेतीत मिरचीची लागवड केली. पहिल्याच वर्षी मिरची लागवडीतून 2.5 ते 3 लाखाचं उत्पन्न त्यांना मिळालं. त्यानंतर आपल्या शेतालगत असणारी आणखी 1.5 एकर शेती त्यांनी भाडेतत्वावर कसण्यास घेतली. त्यावर सीता, सितारा, राजगिरा, आचारी, सिमला या जातीच्या मिरचीची लागवड केली. त्यांच्या 3 एकर शेतीतून दररोज 500 ते 800 किलोपर्यंत मिरचीचं उत्पादन निघतं. या मिरचीला मुंबई, ठाणे आणि पुणे इथल्या बाजारात चांगला भाव मिळतोय. त्यामुळे यंदा खर्च वजा करता 5 लाख रुपये निव्वळ नफा प्रमोद यांना अपेक्षित आहे. मिरचीमध्ये जास्त उत्पन्नामध्ये इथं मिरची क्वालिटी चांगली होत नव्हती आणि मला मिरची म्हणजे तिकडून मुरबाडून आयडिया भेटली होती. त्या लोकांनी मला शिकवलं होतं आणि म्हणून मी मिरची जास्त वाढवली. शिवरांचे व्यापारी पुण्याला वाईला घेऊन जातात आणि वाईचे काही व्यापारी इथे येतात कांदे घेऊन आणि मग ते जाताना माझी मिरची घेऊन जातात. रासायनिक खतं आणि कीटकनाशकांऐवजी त्यांनी नैसर्गिक खतं आणि कीटकनाशकांवर भर दिला. कृषी विभागाच्या मदतीमुळे त्यांना शेजारच्या ओढ्यातून पाणी मिळालं. या मिरची शेतीमुळे परिसरातल्या महिलांनाही रोजगार मिळालाय. भाजीपाला, फळ लागवड, कलिंगड लागवड याच्यासारखे जर शेती केली तर त्यांना हे उत्पन्नाचं साधन मिळेल आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न त्यांना मिळू शकेल आणि एक सधन शेतकरी म्हणून आपल्याला कोकणामध्ये शेतकरी लागू शकेल. 2 महिने काम चालू आहे. आज आणखी 2 महिने काम करणार आम्ही. घरची शेतीची कामं वगैरे करून नंतर आम्ही मोलमजुरी करतो. आम्हाला 150-150 रुपये मजुरी देतात. कोकणातील नवी पिढी शेतीपासून दुरावली जात असतानाच प्रमोद यांनी केलेली यशस्वी मिरची शेती इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही. प्रफुल्ल पवार, झी मीडिया, श्रीवर्धन. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.